पालघरमध्ये तिरंगी लढत असून मतदारांनी कुणाला कौल दिला हे उद्या स्पष्ट होणार आहे। दरम्यान पालघर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार भारती कांबळे यांच्याशी संतोष पाटील यांनी साधलेला संवाद पाहूया। आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार भारती कांबळे आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। ताई, काय सांगाल, धाकधूक वाढलेली दिसते? पालघर जिल्ह्याच्या जनतेवरती मला विश्वास आहे की ॲज अ भारती कांबळे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाची उमेदवार तसंच महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून त्यांनी मला पुरेपूर साथ दिलेली आहे। कारण आम्ही प्रत्येक विधानसभेचा आढावा घेतला, त्यावेळेस आम्हाला जाणून आलं की डहाणूमध्ये आमचे निकोले साहेब आहेत, त्यांचं वर्चस्व तिथे हमेशा राहिलेलं आहे आणि त्यांनीही खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आहे। विक्रमगड विधानसभेमध्ये आमचे महाविकास आघाडीचे सुनीलजी भुसारा साहेब आमदार आहेत, त्यांनी सुद्धा खूप चांगलं काम केलेलं आहे। राहिली पालघर विधानसभा, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की पालघर विधानसभा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची बालेकिल्ला राहिलेला आहे। त्यामुळे पालघरमध्ये मी स्वतः राहत आहे आणि त्याच्यामुळे पालघरमध्ये पण चांगला प्रतिसाद आहे आम्हाला। बोईसर विधानसभेमध्ये या अगोदर पण तुम्ही बघितलेलं आहे की आम्ही 2700-2800 मतांनीच मागे होतो, त्याच्यामुळे तिथेही आम्हाला चांगला रिस्पॉन्स आहे। वसई विधानसभा तर आम्ही नंबर 1ला राहू असं आम्हाला वाटत आहे। मागे राहणार तर थोडंफार आम्ही नालासोपारा विधानसभेमध्ये मागे राहू आणि ही फॅक्ट आहे, म्हणून आम्ही बोलतो। असं नाही की कोणी सांगावं की तुम्ही जिंकणार आणि म्हणून आम्ही बोलतो, परंतु आम्हाला माहिती आहे की ह्या 5 विधानसभेमध्ये तरी आम्ही पुढे राहू। काय वाटतो उद्याचा विश्वास आणि लोकसभेत गेल्यानंतर काय तुम्ही पुढची पावलं उचलणार? आताच आपल्याला मी सांगितलेलं आहे की लोकसभेत गेल्यावर मी पहिलं काय करणार आहे आणि मला विश्वास आहे या पालघरच्या जनतेवरती का ते मला लोकसभेमध्ये नक्कीच बसवतील। कारण मी पहिल्या दिवसापासून सांगितलेलं आहे की ही जनता ज्या पद्धतीने मला प्रतिसाद देत होती, तर माझा विश्वास होता की हे इलेक्शन मी नक्की जिंकेन आणि पालघरच्या विकासाला म्हणजे चालना देईन। संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।